काय झालं? एकदा फायनल चेक कर ना. साडी ओके आहे ना? कमाल. केस ओके आहेत? सिल्की. चेहरा ठीक आहे? क्यूट. खळी ठीक आहे? जीव घेणे. कमाल दिसतेस. तुला एक सांगायचं होतं, स्वातंत्र्यपूर्व काय जन्माला आली असतीस ना तर ब्रिटिश कोहिनूर ऐवजी तुला घेऊन गेले असते. मी खळीचा बळी आहे. तसं नाही रे, पण आपण पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी म्हणजे तुझं आणि आत्याचं एकतर नातं एवढं कॉम्प्लिकेटेड आणि त्यात मी पहिल्यांदा भेटणार, त्यांना मी आवडले पाहिजे रे. मला ना त्याचं खूप प्रेशर आलंय. टेन्शन नको घेऊ, तू सगळ्यांना आवडतेस. आता गल्लीत नेताना काय झालं बघितलेस ना, सगळे वाकून बघवते, एक जण पडला खाली. टेन्शन नको घेऊ, मस्त दिसते. हो, पण माझं पहिलंच केळवण आहे ना, त्यामुळे पण जरा माझं पण पहिलंच केळवण आहे. केळवणचा बिझनेस नाही करत मी. आता उद्या केळवण करूया असं नाही सांगते. छान दिसते, टेन्शन नको घेऊ. नाही तू कर. नाही ठीक आहे, नाही तू कर. तुझी आत्या आहे, तू वाजव बेल. आता लग्नानंतर आपल्याला सगळे एकत्रच करायचं तर एकत्र करूया. बाई अगं बाई. चल ना. बाई आले वाटतं. हाती पळत सुटली. काय झालं रे तुझं? काय झालं म्हणजे? केवढा झालास रे, केवढा झालास. बापरे, एवढासा होतास रे. असं ना कपडे काढून अंगणात धावपळ करायचास. बापरे. आणि मग मच्छर चावायचे. प्रिया आत्ते प्रिया अगं बाई आत्ते प्रिया आत्ते. काय झालं आत्ते? काय नाही नाही रे, नाही नाही नशीब काढलंस रे. केवढी गोड आहे. नशीब काढलंस रे. माहिती आहे. नाही नसतं एवढं गोड कधीच नसतं ते. वर्ल्ड मिस्टर युनिव्हर्स सगळं कॅन्सल करून टाका. बापरे. आई ग. काय पत्रिका वगैरे देणार का? हेच करत बसलोय. पत्रिका द्या. त्याच्या अगोदर आम्ही दोघं छान दिसतो ना एकत्र. मीठ आणि मोहरी एकत्र ठेवल्यासारखे वाटताय. आई ग, दृष्ट नको लागायला कोणाची. बापरे. द्या पत्रिका द्या. लग्न ठरलं. कसं रे, किती वर्ष. वा वा वा. येणार लग्नाला येणार. येस. बसा. कशी आहेस तू? बरी आहेस ना? मस्त. दादाने बरं सोडलं तुला. एरवी माझं नाव काढलं तरी त्रास होतो त्याला. ऍक्च्युली सोडत नव्हता तो, पण त्याला मीच म्हटलं की आता माझं लग्न जवळ आलं तर जरा सगळं कुटुंब एकत्र यावं म्हणून म्हटलं. आणि मी बघ लिहून घे, माझ्या लग्नाच्या निमित्ताने आपलं सगळं कुटुंब एकत्र येणार आहात. दादा समंजसच आहे माझा. प्रॉब्लेम तुझ्या आईत आहे, कळलं ना? बर. तिने फूट पाडली आहे आमच्या भावा बहिणींमध्ये. धोक्यात जाते ती बाई माझ्या. आत्ते प्रिया आत्ते. आत्ते प्रिया. जाऊ दे आता. काय Yes. काय जुनं काढत बसायचं बाई. आता लग्न आहे. एवढ्या गोड मुलीचं लग्न आहे, कुठे जुनं काढत बसायचं. झालं गेलं, गंगेला मिळाला, सोडून द्या लग्न. गेला. काय ग ए बाळा, नाव काय म्हणालीस? प्रियदर्शिनी. सॉरी, जरा मोठं नाव आहे प्रियदर्शिनी, पण लाडाने मला प्रिया म्हणतात, तर तुम्ही प्रिया पण म्हणू शकता. दोन्ही नाव आहेत. नाचरे मोरा. दोन्ही मस्त आहेत. अरे वा. प्रियदर्शिनी, दोन्ही नाव मस्त आहे. मला आवडलं. नावात एकदम असं ना प्रेम आहे, आपुलकी आहे, ऍक्च्युली जिव्हाळा आहे, मोहब्बत आहे. बर. नाही तर
श्रमेश असं अंगग टाकलीस माझं नाव घेताना. श्रमेश श्रमेश चांगलं नाव आहे. श्रमाचा ईश, श्रमाचा देव, इतका चांगला अर्थ आहे त्याला. ना सतत श्रम करायचे, मेहनत, कष्ट. बापरे, तुझं नाव ऐकून पण घाम येतो माहितीये. श्रमेश श्रमेश. तरी मी दादाला सांगत होते, श्रमेश पेक्षा ना श्रम आयुष ठेव. म्हणजे कसं, श्रम थोडुसेच, आयुष महत्वाची. नाही, नाही. आयुष जास्त, श्रम थोडुसे. पण ऐकेल का तुझी आई? ते आता माझं तिला नाव- चालेल का माझं माझं नाव चांगलं आहे श्रमेश, मला आवडतं, लोकांना पण आवडतं, ते ना युनिक वाटतं ना. जाऊ दे ना, पण नावाचा विषय कशाला. बस ना जरा. काय गे, कधी झाला एवढा बघण्याचा कार्यक्रम वगैरे, काय कसं? मागच्या महिन्यात झाला 15 तारखेला. तुम्ही हव्या होतात. शी का? शी का? म्हणजे अगं थोडक्यात माझ्या नंडेचा मुलगा आहे ना चैतन्य, त्याच्यासाठी मुलगी बघतोय. काय काय मुलगा आहे माहितीये, रुबाबदार म्हणजे रुबाब. त्याचा अर्थ रुबाबदार आहे. तुला कश्मीर महाजनी माहितीये? हो, सेम दिसतात. त्या दोघांना बाजूबाजूला उभं केलं ना, तो जास्त कश्मीर महाजनी वाटतो, हा बाद होईल. एवढा रुबाबदार, बापरे, म्हणजे सॅल्यूट. असा मुलगाच पाहिला नाही. आणि पॅकेजचं काय करशील? पॅकेज म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी चौपटच असेल. माझा काय संबंध त्याचा काय? थांब रे जरा, तुझं कमीच असणार ना. काय बोलतो, म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जरा आधी भेटली असतीस ना, तर त्याच्याशी ओळख करून दिली असती, म्हणजे आली असती याच घरात. पण जरा बऱ्या मुलाबरोबर अशी आली असती ना. काय बोलतेस तू? अगं माझं लग्न ठरलंय, आज आम्ही केळवणाला आलोय. तू काय, हा चैतन्य कुठून आला मध्येच? अरे तूच विचार कर आता. प्रिया श्रमेश कसं वाटतं? त्याच्यापेक्षा थर्माकोलवर बघ, प्रिया चैतन्य, किती छान प्रफुल्लित वाटतं, म्हणून म्हटलं फक्त. ते थर्माकॉलवर नाव चांगलं वाटतं म्हणून लोक लग्न नाही करत. लक्षात घे, त्याच्या पलीकडे पण काहीतरी असतं. आणि मी आल्यापासून बघतोय, माझं नाव, माझं पॅकेज, माझं दिसणं, याच्यावर सगळ्यावर बोलतेस. मी चांगला नाही दिसत? मी छान दिसतो, माझ्यासारखा दुसरा कोण नाही दिसत, म्हणजे मी हँडसम आहे. आवाज खाली चांगलं हो. आहे. बोलत असेल. बोलते हो, कशी? शांत आणि माझं पॅकेज, हा ताजमहाल मी पोसू शकतो, एवढे पैसे मी आहे कमवतो. कळलं काय? काल रात्री तिला चिकन लॉलीपॉप पाहिजे होता, दिला मी. भास ना, भास किती बोलशील. एवढं बोलते ती. तुला माहिती ना, तुम्हाला किती आवडतो. हो, माहिती आहे आपलं मला. प्रेम कच्चं आहे का? नाही. अरे, मग तू हा सारखा मग एवढ्या वर्षांनी भेटतायत त्या, जरा काय मस्करी केली तर एवढा भडकशील? समजून नाही घेतायत? काय चैतन्य. सॉरी. हे तुम्ही रडू नका. अहो काय काय तू आज आलेली मुलगी माझं मन ओळखतेय, पण हा माझा भाचा, याला नाही कळत माझं मन असाच आहे हा. आणि हे आत्ताचा नाहीये, हा राग आहे ना आईवर गेलाय. Sorry. माझ्या दादाचा नाहीच आहे हा. काय? हं? दादाचं काहीच घेतलं नाहीये, काही नाही. सगळे आईचं शोधून शोधून सगळे वाईट गुण घेतलेत आईचे. अगं पण दादाचा काहीच नाही याच्यानंतर पॉज कशाला घेतलास? केवढा गैरसमज होईल तिचा माहितीये. अरे आपली सून आहे ती येणारी. चिडचिड 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 चिड असा नाकावर राग असतो. आणि हे आत्ताचा नाहीये, हा एवढासा होता ना तेव्हापासूनचा आहे. जरासा राग आला ना, हे कपडे काढायचे, अंगणात धावत सुटायचं चिडून आपलं काय ते, आणि मग मच्छर चावायचे. ओके नाही. ते कपडे घातल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात बरंच काय घडलंय, ते सांग. मी आकडा फिरत होतो, याच्याने आमचा संसार कसा पुढे जाणार आहे, हिचा काय फायदा होणार आहे सहचारिणी म्हणून. शो सांगणार. बापरे उतावळा झालाय बघ एवढा. सांगणार, सगळं सांगणार. जेवायला आलायत ना, पण त्याच्याबद्दल नाही का बोलायचं मग? नाही, भूक लागली, खूप भूक लागली. आली लागली ना. थोड्या वेळाने जेऊयात का? आधी थोडं बोललो असतो आपण. चालेल चालेल चालेल. हो. पुढे वर्षाने आलायस रे भेटायला आत्याला. जीव ओतून स्वयंपाक केलाय तुम्ही, व्हेज नॉन व्हेज काय खाल माहित नाही. एवढ्या वर्ष काही कॉन्टॅक्ट नाही म्हणून मी सगळं बनवलं, व्हेज नॉन व्हेज. म्हटलं जे खातील ते द्यायचं आपण. ऐकूनच भूक लागली मला. ते काय केलंयस आज? दोन्ही केलंय, व्हेज नॉन व्हेज दोन्ही. दोन्ही खाणार? भात आणि अंड्याचं ऑमलेट. बापरे. भात व्हेज आणि ऑमलेट. नॉन व्हेज. कशात काय कालवायचंय? विचारलं. केळवणला अंड्याचा भात केला तिने काय? अरे असं विचारतात का? गप्प बस. गप्प बस. आपण केळवणाला आलोय, त्यांनी जे काही केलं ते आपल्याला खायचंय, बस. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. हा काय मी कधी बघितलं नाही. आय एम सो सॉरी. मला आवडतं असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला. मी खाईन, मला आवडेल हे कॉम्बिनेशन. हो ना, मी तर म्हणते एक्सपेरिमेंट करावे. ते कळतंय. एवढा मोठा एक्सपेरिमेंट हातात घेतलायस. काय
काय बोलतेस तू नाही नाही मला विचारायचं होतं की असं एका फटक्यात हो म्हणालीस तू काय याला बघितल्या असं झालं आणि मग विचार करून हो म्हणालीस. मला बघून ती असं काय करेल हॉरर चित्रपट आहे मी हा? अरे अरे आमचं लग्न ठरलंय आत्ते, तू असं काय करते मी सांगते बघून इथे बस मी सांगते इथे बस फार चिडचिड हा, करते. तू जवळ बस. हा. खरं सांगू का जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा असं थोडस झालं. प्रिया नाही, नाही, मी- काय तू नाही, मी खूप ट्रान्सपरंटली सांगते अरे. असं थोडस झालं म्हणजे मैत्रिणींमध्ये बोलताना आमच्या चर्चा पण झाली की कपाळ फारच मोठं आहे, चष्मा पण आहे आणि लेन्सेस पण नाही वापरत तो जुना चष्मा हो. आणि चेहऱ्यावर सतत गोंधळलेले एक्सप्रेशन नेहमीच आहे. पण बाबा काय म्हणाले माहितीये आपण ना चेहऱ्याकडे फार लक्ष नाही द्यायचं म्हणजे बाह्य रूपात नाही रमायचं आतला माणूस महत्वाचा आहे कारण की चेहऱ्यांची सवय होते पण माणूस चांगला असेल ना तर संसार टिकतो. मग हळूहळू गप्पा मारल्या भेटलो खूप एकमेकांना जाणून घेतलं आणि मग एक दिवशी सोलकडी पिता पिता हा किती सोलफुल माणूस आहे असं मला कळलं. सोलकडी आणि सोलफुल हा विनोद केलास तू आता नाही बरी आहेस ना? अरे बाबा मी हे सांगते की अशा पद्धतीने मी तुला पसंत केलं. मला कळत नाही तू कुणाच्या बाजून बोलतेस तुझ्या अजिबात वाटत नाहीये ते अरे पण- अजिबात माझ्या बाजून वाटत नाहीत. फसली ग. काय 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 म्हणाला बोलू नये पण फसलीस. मी- माझा दादा पण असाच फसला होता. ती आत्ते गप्प बस तू. तुझी आई असंच सुरुवातीला गोड गोड आहो 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 गोड गोड वागून फसवलं माझ्या भावाला आणि मग नंतर खरे रंग दाखवले सगळे. तू पण फसलीस. आत्ते जिच्याबद्दल बोलतेस ना माझी आई आहे आणि ती खूप चांगली आहे. तू तिचा उगाच गैरसमज करून देऊ नकोस. चांगली आहे. हो एक मिनिट मला ना श्रमेश खरंच आवडलाय खरंच. सांग परडीत एकच फळ असल्यावर काही चॉईस असतो का? हो की नाही? तूच मला सांग परडीमध्ये संत्र मोसंब कलिंगड आवाकाडो किवी हे सगळं जर असेल तर चॉईस असतो ना आपल्याकडे. पण आता काय बोलणार लग्न ठरलं गळ्यात पडलाय चिक्कू करून टाका केळवण करून टाकूया. चिकू आणि बाकीचे आवा काढो सगळे आवा काढो आणि मी एकटा चिकू. तुला जर आमची जोडी पटत नसेल ना तर आम्ही निघतो. चल प्रिया तू चल. एक मिनिट बस खाली. का पटत नसेल? अरे आत्या रे मी तुझी मी उखाणा पण इमॅजिन केला हिच्यासाठी. अय्यो, हो काय 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 सांगू? हो सांगा ना. सोन्याचे दागिने सोनाराने घडवले सोन्याचे दागिने सोनाराने घडवले चैतन्यरावांचं नाव घेताना सासूबाईंनी अडवले. अहो पण मी चैतन्यरावांचं नाव का घेईन मी श्रमेशचं नाव घेईन ती ना. चैतन्याचं नाव का गेल ती माझं नाव गेलं ना श्रमेश म्हणून. अरे चिडचिड 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 नुसती कुठे घेऊन जाते. एक मिनिट बस झालं. एक मिनिट या उभे राहा हा, काय हातात हात धरा असेच राहा. मी नाही पळवून नाही ते तिला कुठे. हा नाही आत्या तसं नाही. काहीतरी हात धरून बसा वाटल्यास. काय काय ऍक्टिंग करते. कुठची ग तू? हा? मी पुण्याची. तू काय झालं तू पुण्याची आहेस? हो तू तू त्या पुण्याची आहेस? एकच पुणे आहे. चैतन्य पण पुण्याचा आहे अगं. आधी भेटला असता तर तूच विचार कर. हे बघ तुला सासर माहेर सगळं जवळ जवळ किती छान झालं असतं. काय गरज आहे आजूबाजूची यार रत्नागिरी सुकी आहे ती रत्नागिरी झाड आहेत खूप. गप्प बस जरा. काय झालं तू एक कॉल मिनिट. आत्ते भाऊजी हॅलो भाऊजी काय कशी म्हणता? आहेस? अरे मी मस्त. हा वासंती कशी आहेस म्हटलं? उत्तम. तुम्ही कसे आहात? हा मी मस्त बोल. वा वा ऐका एक मिनिट ऐका बघा आता ही बघा मुलगी बघा. काय काय नमस्कार. सुंदर आहे आहे सुंदर ना? आहे आ, आहे का खपली कपली खपली खपली हे बघा याला याला का अरे अरे याला. अरे 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 सांगितलं होतं ना तुम्हाला आहेत चांगल्या मुली. आपण शोधत नाही आपला प्रॉब्लेम आहे माहितीये तुम्हाला. मग काय होतं आपण उशीर करतो आणि मग चांगली चांगली फुलं चुकीच्या परडीत पडतात. हा ना बोलले होते ना तुम्हाला मी. एक काम करा चैतन्याला बोलवा. इथेच आहे बोलवा हा, मग चैतन्य? त्याला सांगा जरा ते 6 पॅक्स करत बसण्यापेक्षा पोरी पटव जरा. चैतन्य चैतन्य ए काय रे मामी कशी आहेस? छान 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 बाळा तू कसा आहेस? मी मस्त आहे मामी, तू कशी हा आहेस? बरी आहेस ना? एक मिनिट आता गप्प बस. आता एक मिनिट ही बघ. आई अहो, नो, ते कोण आहे? ऐका मला हा चैतन्य. हा बोला. हा चैतन्य अशी काय बघतेस. हॅलो 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 हा हॅलो ओ माय गॉड हू इज हॅलो दिस?
You're gorgeous. Myself, Chaitanya Urf Kashmir. हाय हाय माय सेल्फ प्रियदर्शिनी उर्फ प्रिया. Oh, sweet name. खळी पडते तुला आणि लाजतेसही तू खूप छान. थँक्यू. त्या गालाला पण खळी पडते का तुझ्या? हो हो इथे इथे अच्छा. सॉरी इथे 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 आणि इथे इथे पण आहे इथे पण आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तुझा नंबर मिळू शकेल का मला? 787. काय 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 नाही 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 हे काय हे काय हे काय माईक बाजूला करून खळी दाखवतेस तू? नंबर दे. सॉरी सॉरी नंबर 2 सेकंदाची ओळख आणि 787 डायरेक्ट इंस्टाग्रामवर शिनिता प्रिया. आय डाटा पाठव त्याला. कोण आहे तो? शिनिदा प्रिया ना मामी? फोन कर. एक मिनिट. तर काय तू श्वास का सोडतेस? बनियन तरी घालायचा वेड्या. उघडा आहे तो. तो उघडा बोलतोय. काय होणार मुलींचा वेडा. दे बापाला फोन दे तुझ्या. त्याला डान्सचं होते. भाऊजी भाऊजी अहो लाजली होती म्हणून दिला तिने. नाही 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 झालंय नाही अजून झालं नाहीये. करणार मी नाही. तुम्ही सांगायची गरज आहे का? मी करणार ना प्रयत्न. करू करू हा करू 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 हा करू. चला हो करू हा. कसले प्रयत्न करणार आहेस तू? कसले प्रयत्न करणार आहेस तू? तुला पटत नाहीये का आमची जोडी? कोण तो चैतन्य? उघड्या पोरावर हिला बोलायला का लावलेस तू? ओरडतोय. अरे बरोबरच आहे. किती चिडचिड करशील. इथे राग असतो रे तुझा. थांबणार रे आत्ताच जरा. हे लहानपणापासून आहे ह्याचं. एवढासा होता ना तेव्हा पण जरा कोणी हातातलं खेळणं खेचून घेतलं की हे कपडे काढायचे रागाने टन 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 फिरायचं आपलं. आणि मग काय मच्छर चावायचे. तिलाही कळलं. तिलाही कळलं कारण आल्यापासून तू तेच बोलतेस. आल्यापासून मला मच्छर मध्येच फिरवते. तिथनं बाहेरच नाही काढलायस तू. थांबणार रे चैतन्य. अरे काय मला नाही सॉरी पटलं. सॉरी सॉरी सॉरी. चैतन्य बोललीस तू मला? तू चैतन्य बोललीस? रमेश माझ्या मनात श्रमेश होतं. आय एम सो सॉरी. ऐका अगं ऐका तो- नाही नाही एक मिनिट एक मिनिट. चैतन्य बोलली ना. नाही नाही काय काय होतंय ना तुम्ही सतत चैतन्याला श्रमेशला बोलताय. सतत श्रमेशला बोलताय तर प्लीज तो ऐकून घेतो म्हणून तुम्ही काहीही बोलाल का? हा ठरलंय आता लग्न आमचं ठरलंय. ठरलंय असं काय केलंस तू? ठरलंय? नाही नाही अरे कॉन्फिडन्सली सांग ना. ठरलंय श्रमेश बरोबर लग्न ठरलंय. फोर्सफुली होते ना बाहेर. ठरलंय ठरलं तुम्ही या लग्नाला. अजिबात आमंत्रण वाटत नाही. येणार लग्नाला या येणार लग्नाला या. येणार लग्नात. बाजूला होतो बाजूला. तू मला बाजूलाच करतेस आल्यापासून. गप्पा बस जरा. लग्नाला येणार मी. एवढ्या गोड मुलीच्या लग्नाला मी नाही येणार का? पण कसं असतं ना बाळा. हे बघ खरं म्हणून सांगते. 7 फेरे जोपर्यंत होतात ना आपल्याकडे चॉईस करायला वेळ असतो. हा मी तर सांगेन 4थ्या फेऱ्याला जो पुरुष मनात येतो ना तो तुझा खरा साथीदार. माझंच बघ ना. 4थ्या फेऱ्याला लग्नातून पळून गेले म्हणून दादा बोलत नाही माझ्याशी. पण आज सुखी आहे ना मी. चॉईस महत्वाची बाळा. आपल्याला चॉईस करता आली पाहिजे. आत्या कळलं? तुझ्या कानात वासरू मेलंय का? हे? मी मगासपासून जे बोलतोय तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाहीये का? बोलतोय? ती माझी होणारी बायको आहे. आम्ही इथे केळवणाला आलोय. तू तिची सेटिंग का लावून देतेस त्या उघड्या पोराबरोबर? चुकीचं बोलते का? बस झालं. चल ए तिचा भात आणि आमलेट ती खाली. अरे एक म्हणजे पर्स चल तू चल. अरे अरे, चल असं- चल, चल, ए, तू चल. चिडचिड पर्स घे नाही. पर्स घे चल. चैतन्याचा फोन. हा बोल रे. बाई करमत नाही वाटत. 1 मिनिट देते. ए का थांबलीस? काय आलं? कुणाचा फोन आहे? ते प्रायव्हेट बोलायचं. Private? मला जरा आज जाऊन बोलचा. आत का पाठव? काय झालं? कुणाचा फोन आहे तो? ती आत का गेली? परीक्षा घेते रे. कसली? अरे उद्या तुझं लग्न झालं आणि जरासा बरा मुलगा दिसला तर पळून जाईल का? त्याची परीक्षा घेते. गप ना तू जरा बोलू दे त्यांना. तुला कळतंय का? ह्या दरवाजापर्यंत ती अतिशय चांगली मुलगी होती. आतमध्ये आल्यापासून तू मनात काही ना काही भरवतेस तिच्या. नाही अगं रे. तू काय नको ते अरे, करते. आवडला? आवडला? तुझा श्वास का फुललाय? तो परत उघडा होता की काय? अरे फक्त आवाज ऐकला मी. आवाज? मग एवढा? आवडला? मला बाबांना भेटायला जायचंय श्रमेश. अरे पण त्यांनी परमिशन दिले म्हणून आपण फिरतोय ना पत्रिका वाटत. चैतन्याच्या बाबांना चैतन्याच्या बाबांना भेटायचंय. काही बोलू नकोस प्लीज प्लीज. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू मला जाऊ देशील. मोहब्बत हो ना.
बघितलंस मी म्हंटल होतं ना ही वाईट आहे मुलगी गेली बघ कशी. कुठला फालतू शेर मारून गेली ती हं? तुझ्यामुळे तरी मला पप्पा सांगत होते जाऊ नको, जळक लाकूड आहे, नाती गोती जाळून टाकेल, पण मी कौटुंबिक एकत्र चाललो. प्रिया, अरे प्रिया, रमेश, प्रिया, जाऊ नको प्रिया. एवढा मरमर करून स्वयंपाक केलाय, जेवून तरी जायचं.